त्यानंतर मुंबईची दुरावस्था पाहायला मिळते। अनेक ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे। नुकतंच 1 मेला ज्या मेट्रोचं उद्घाटन केलं तिथे देखील पाणी तुंबलं आहे। नाही, असं आहे की मुंबई म्हणजे आता भ्रष्टाचाराची गटारगंगा झाली आहे। दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपले 4 बोट किती रुतलेले आहेत भ्रष्टाचारात हे आत्ता बसलेले सत्ताधाऱ्यांना चेहरा उघडताना आपल्या सगळा महाराष्ट्र बघतोय। खरं तर पहिल्या पाण्यामध्ये मुंबईची जी दुरावस्था झाली, मेट्रो डुबली, रस्ते पूर्णतः पाण्याखाली आले, मंत्रालयांच्या पुढे 2 फूट पाणी होता आणि सगळीकडे मुंबई आता पूर्णतः जे चित्र मुंबईचं पहिल्या पावसात दिसलं यावरून मुंबईच्या भ्रष्टाचारामध्ये सत्ताधाऱ्यांनी किती हात धुवून घेतलं। जसं पावसाने हात धुतलं तसं सत्ताधाऱ्यांनी सुद्धा आपले हात धुवून घेतलेत आणि त्यामुळेच मुंबईची अशी दुरावस्था झाली। आरोप करताना पूर्वी ज्यावेळेस सत्तेमध्ये नव्हते त्यावेळेस ती मुंबई तुंबली की घसा कोरडा पडेपर्यंत ओरडणारी सगळी मंडळी आता कुठल्या बिळात लपली आहेत हे आता दिसत नाही। कारण मुंबईच्या संदर्भात केवळ ही लुटण्यासाठी हे शहर आहे। मुंबई म्हणजे लुटण्याचं शहर आहे। जसं ते पूर्वी एखाद्याची वाईट नजर पडल्यासारखी परिस्थिती आत्ता या मुंबई शहराची झालेली आहे। मला वाटतं एकूणच आत्ताच्या अवस्थेला हे सर्व सत्ताधारी याला जबाबदार आहेत आणि यांनी मुंबईकरांची माफी मागितली पाहिजेत की पूर्वी आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करत होतो पण आम्ही सुद्धा भ्रष्टाचारी आहोत, त्यामुळे आम्हाला माफ करा। मुंबईवर कोणाची वाईट नजर आहे? मुंबई लुटणाऱ्यांची वाईट नजर सत्ताधाऱ्यांची आहे। त्यातील भारतीय जनता पक्षाने तर सर्व प्रमुख जागा, प्राईम लँड सगळे अदानींच्या घशात घातले आहेत। जवळपास 10 लाख कोटीच्या जागा आत्तापर्यंत मुंबई आणि परिसरातील अदानींना दान दिल्याची संपूर्ण परिस्थिती आहे आणि त्यामुळे मुंबईच्या विकासाकडे दुर्लक्ष आहे तर मुंबईच्या भूखंडावर साऱ्यांचं लक्ष आहे। मुंबईतल्या जनतेच्याकडे लक्ष नाही आहे तर मुंबईतून मिळणाऱ्या मलिदावर यांचं लक्ष आहे। हे या सगळ्या परिस्थितीमध्ये आता सिद्ध झालेलं आहे। थँक्यू। शेतू पश्चिम महाराष्ट्र कुठे कांदा वाया गेलेला आहे, सोयाबीन वाया जात आहे, भात वाया जात आहे। अशी म्हण आहे की निर्लज्जम सदा सुखी। असं निर्लज्ज सरकार महाराष्ट्रामध्ये कधीच पाहिलं नाही। याचं कारण असं आहे 15 मे पासून त्याने एक JR काढला आणि ई-पीक पाहणी बंद करून टाकली। जोपर्यंत हे ई-पीक पाहणीतून झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन मदतीचा त्यामध्ये प्रावधान होता आणि संपूर्ण फॅक्ट्स किंवा वस्तुस्थिती लक्षात येत होती। परंतु दुर्दैवानं असे JR काढलेत आणि आज या अवकाळी पावसामुळे खरं तर पाऊस इतका प्रचंड मोठा झाला आणि त्यामध्ये प्रचंड नुकसान प्रत्येक पिकाचं झालेलं आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजीपाला असेल, डाळिंबाचं पीक असेल, आमच्या उन्हाळी धानाचं भाताचं पीक असेल, केळीचं पीक आहे, पपयाचं पीक आहे, प्रचंड पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि केवळ तात्पुरमातूर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली परंतु ठोस मदतीची घोषणा अद्याप झाली नाही। दुर्दैवानं मागच्या वर्षीची नुकसान भरपाई अद्याप सरकारने दिलेली नाही। हे भिकारी सरकार अशी या सरकारची तुलना करावी लागेल। कारण महाराष्ट्र तर बुडून लुटून खाला, आता उरलंच काय तर शेतकऱ्यांची केवळ फसवणूक करून शेतकऱ्यांची मतं घ्यायची आणि शेतकऱ्यांना लुबाडायचं पण शेतकऱ्याला मदत करायची नाही। कारण कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं, अद्यापही पीक कर्ज मिळत नाही। दुर्दैवानं ज्या गरीब शेतकऱ्यांना घरकुल मंजूर झालेत ते सुद्धा पैसे बँकेने कर्ज भरले नाही म्हणून कापून घेतलेत। म्हणजे त्या पडक्यात आणि सडक्या घरामध्ये त्या बिचाऱ्यांना राहायची पाळी या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आलेली आहे आणि हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तर होतं नव्हतं शेतकऱ्याचं गेलं आहे। थोडी तरी दया दाखवा, थोडी तरी माणुसकी दाखवा आणि शेतकऱ्यांना या संकटातून वाचवा अशी आमची सरकारकडे मागणी आहे। मुंबईत मेट्रो प्रकल्प तयार केले जात होते आणि त्याच्या अगोदर त्याचं उद्घाटन करण्यात आलं। आता त्याच्या अर्धवट कामामुळे त्या ठिकाणी पाणी शिरलंय आणि कोट्यावधी रुपयाचं जनतेच्या पैशाचं नुकसान झालेलं आहे। मुंबईमध्ये जो मोठ्या पद्धतीने मेट्रो प्रकल्पाबद्दल सांगितलं जात होतं त्याची वस्तुस्थिती पाहायला मिळते। नाही, असं आहे मुंबईमध्ये जो ट्रायल चा उद्घाटन झाला
मुंबईच्या ट्रायलचा जो उद्घाटन केला गेला, परवा मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री मला वाटतं त्या ठिकाणी होते. मला हे सगळं प्लॅन करत असताना की सर्व परिस्थिती पाहून हा निर्णय होण्याला पाहिजे होता. ट्रायलचे काय घेत आहे तुम्हाला कळायला पाहिजे होतं. उद्या पाण्यामध्ये जर तुंबली मुंबई आणि मेट्रो जर पाण्यात डुबायला लागली तर मग त्या मेट्रोचा उपयोग काय? मेट्रो बांधून केवळ कमिशनखोरी करायसाठी सरकार हे काम करतं काय, असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. खरं म्हणजे मेट्रोचं जाळं विणण्याची पाड थोपटत असताना त्याचा संपूर्ण अभ्यास करून हा निर्णय होण्याची आवश्यकता होती किंवा अपेक्षा होती, पण ते दुर्दैवानं होताना दिसत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.